बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या. प्रकरण 19. कौसल्या गेली आणि दारातला जुनाट पिंपळ वृक्ष उन्मळून पडल्यासारखं मंजुनाथला उजाड उजाड वाटला. त्यानं 2-3 वेळा प्रयत्न केले. मनूला नर्सिंग होममध्ये पाठवलं, तिचं मन वळवावं म्हणून, पण तिचं मन वळलं नाही. ती प्रेयसी म्हणूनही आली नाही आणि नर्स म्हणूनही पुन्हा आली नाही. काही दिवस त्यानं वाट पाहिली. ती कधीतरी येईल अशी त्याला आशा वाटत होती, पण मग त्यानं आशा सोडून दिली. तो मनानं हताश झाला, खचत गेला. परावलंबी एकटेपणा त्याला सहन होईना. कुणाच्या जुन्या आठवणी येऊ लागल्या. कुठल्या नाटकात त्यानं लग्नाआधी कामं केली होती. गोव्याच्या दौऱ्यात त्यानं तिला मागणी घातली होती. गळ्याला मिठी मारून आणि चुंबन घेऊन तिनं संमती दर्शवली होती. त्यानंतर त्याच्यासाठी तिनं नाटक सोडलं होतं. त्याच्या प्रत्येक तालमीला, प्रत्येक प्रयोगाला त्याला धीर देण्यासाठी ती हजर असायची. त्याच्या प्रत्येक भूमिकेचं ती कौतुक करायची. नाटकात बसेपर्यंत तिनं थोडे दिवस शिक्षिकेची नोकरीही केली. मंजुनाथचा संसार रेटण्यासाठी 3 खोल्यांमध्ये नेटका संसार केला. तिनं रंगभूमीवरची नायकीची कामं स्वखुशीनं सोडली होती. अनेक रूपवान नट तिच्या मागं लागायचे. मंजुनाथला मत्सर वाटू नये म्हणून तिनं ती कामं सोडली. सदैव ती प्रकाशात असायची. रोजच्या जाहिरातीत तिचे फोटो यायचे, मानधनाची पाकिटं मिळायची, पण मंजुनाथच्या प्रेमाखातर तिनं सारं सोडलं. जेव्हा मंजुनाथला चांगली कामं मिळू लागली, घरात पैसा येऊ लागला, तेव्हा तिनं शिक्षिकेचीही नोकरी सोडली. नाटकांची पुस्तकं वाचत घरी बसलेली असायची, पण ऐन उमेदीत आपण निवृत्त झालो या गोष्टीचा तिला कधी खेद झाला नाही. शांतपणे घरी बसलेली असायची. मंजुनाथचे दौरे असायचे. कुठल्या नाट्यांसंबंधी काही कानावर यायचं, पण तिनं कधी विश्वास ठेवला नाही. तिला आपल्याला एखादं मूल असावं असं वाटायचं. लहान मुलांचे रंगीबेरंगी स्वेटर्स विणत बसायची ती. सुंदर टपोरे डोळे होते तिचे. त्या डोळ्यांनी चौकशी केल्यासारखी बघायची. मध्येच रेखाचं प्रकरण आलं आणि ती खंगायला लागली. मग रेखाकडे जाऊन तिनं खूप रदबदली केली, पण काही उपयोग झाला नाही. शारदा जन्माला आली आणि ते प्रकरण थांबलं. पण तोपर्यंत तो चित्रपटात नाव कमावू लागला होता. तिथं त्याची प्रकरणं सुरू होती. आपल्या हातून हा सुटला ही जाणीव तिला झाली आणि तिचं पूर्वीचं आकर्षक रूपच पालटून गेलं. ती कितीतरी वर्षांनी म्हातारी दिसू लागली. दमेकरीन बसावी तशी बसून राहायची ती. तो घरी आला की खटके ओढायचे. कधी तो तिच्या अंगावर हात टाकायचा, पण ती कधी गप्प बसली नाही. आपण आयुष्यात खूप काही गमावले याची जाणीव तिला तीव्रतेनं बोचायची. त्यानंतर तो खरा रमला तो कौसल्यमध्ये असं काहीतरी होतं की ज्याच्यामुळे ती सतत जवळ असावी असं त्याला वाटे. तिच्याशी तो खऱ्या अर्थाने खेळायचा. मंजुनाथ तिच्यापेक्षा वयानं बराच मोठा होता, पण तिच्याशी रम्मान होण्यात आडकाठी आली नाही. बंगल्यावरचा झोपाळा त्यानं खऱ्या शृंगारिक अर्थानं वापरला तो तिच्याबरोबर. पण थोडा काळ मंजुनाथ कुठं एका जागी फार काळ रमू शकला नाही. त्याच्या नजरेत नवीन फुलपाखरं येत होती. सानिया दिसली आणि त्याचा कौसल्याबरोबरचा खेळ संपला. पण तीही तेवढीच मनस्वी होती. ती कधी त्याच्याबरोबर भांडली नाही. मनोभंग झाल्याबरोबर निघून गेली.
या सगळ्या आठवणी काढता काढता मंजुनाथला डिप्रेशन आला. त्याची झोप उडाली. झोपेच्या गोळ्या अधिक घेण्याची पाळी आली. भूक लागेना झाली. प्रकृतीनं खंगला. ताठ डोळ्यानं तो रात्रभर जागून काढायचा. मृत्यूचे भयानक विचार त्याच्या मनात यायचे. आपण असं लोकांच्या विस्मृतीत जाण्यापेक्षा मेलेलं बरं असं त्याला वाटायचं. व्हीलचेअरवर बसल्या बसल्या तो खिडकीतनं बाहेर बघायचा. बंगला एकांतात होता. नजरेत कोणी येत नसे. कधी कधी आपल्या बायकोबरोबर बापूराव झोपाळ्यावर बसून झोके घेताना दिसत. तिच्या गाण्याचे सूर ऐकू येत. ती चांगली गात असे. कधी कधी हातात हात घालून बागेतनं ते बाहेर जाताना दिसत. त्याच्या मनात विचारी, हे का जगतात? मरावं, जग सोडून जावं असं यांना का नाही वाटत? रात्री 2 वाजता त्याची छाती धडधडायची. बंगल्याच्या बाहेर भूतं नाचत आहेत, घंटानाद करत आहेत, ढोल बडवत आहेत असा त्याला भास व्हायचा. तसा भास बापूरावांनाही होत असेल का अशी त्याला शंका यायची. कधी कधी अपरात्री घाबरून तो बापूरावांना हाक मारायचा, पण बापूराव दिवा लावून कधी बाहेर आले नाहीत. सकाळी मनू आला तेव्हा मंजुनाथला धीर आला. त्यानं आधी त्याचा हात पकडला. दोन्ही हाताने घट्ट धरून ठेवला. त्याचे हात थरथरत होते. बोलताना तो चाच पडत होता. मनू, तू आलास? बैस बैस. त्याने हात धरल्यामुळे मनू उभाच होता. मंजुनाथच्या नजरेनं बघत होता. आज मंजुनाथ वेगळा वाटत होता. चमत्कारिक, भेदरलेला. बराच वेळ त्यानं आपला हात आपल्या थरथरत्या हातात धरला होता. हे मनूच्या लक्षात आलं. मंजुनाथ भ्याला होता. कोणीतरी आपल्याला धरून ठेवावं असं त्याला वाटत होतं. बैस, अरे मनू बैस, असं तो म्हणत होता. पण त्याचा हात सोडत नव्हता. थोड्या वेळानं मनून आपला हात सोडवून घेतला. तरीही तो म्हणाला, दूर जाऊ नकोस, जवळ बस. मनून खुर्ची खूप जवळ ओढली आणि तो बसून राहिला. मंजुनाथ त्याच्याकडे दुबळ्या नजरेने खूप वेळ बघत राहिला. काय बोलावं, संभाषण कुठं सुरू करावं ते मनूला कळेना. तेवढ्यात मंजुनाथ म्हणाला, मनू मनू. त्यानं 2दा हाक मारली, पण पुढं त्याला बोलता येईना. मग प्रयत्न करून म्हणाला, मनू, तुझ्या मनात कधी मृत्यूचे विचार येतात का रे? मनून हवेत हात उडवून त्याला गप्प राहायला सांगितलं. तरीही तो म्हणाला, तुला कधी कधी असं वाटतं का की आपण कशासाठी जगतोय? असले विचार तू मनात आणू नकोस मंजुनाथ. कधी तुला असं वाटतं की आपण मरावं आणि या त्रासातून सुटावं? कधी वाटतं? नाही मंजुनाथ, आता मी एक थोबाडीत देईन. दे दे. तू वडीलकीनं मला मारलंस तर ते मला आवडेल, खूप खूप आवडेल. मार मला मनू, मार मार मला. त्यानं आपली व्हीलचेअर अगदी मनूच्या खुर्चीला भिडवली आणि त्याच्या कानाकडे तोंड नेऊन विचारलं, अरे शिवानंद हयात आहे की मेला? मनू एकदम दचकला. म्हणाला, असं काय करतोस मंजुनाथ? शिवानंद हयात आहे. काल परवाच तर 2 देवळापाशी दिसला होता. मग मला का तो दिसतो? कुठं? काल रात्री या जाळीच्या पार्टिशनच्या मागे सिगारेट ओढत बसला होता. मध्यरात्री 2 वाजले होते तेव्हा. खरं सांगतो तुला, त्याला प्यायला हवे असतील म्हणून 100 रुपये घेऊन गेला तो. खुर्ची ढकलत तर निघून गेला होता. छे रे, तुला भास झाला असेल.
नाही रे, जमिनीवर सिगरेटची राख पडली होती. मनूच्याही मनात भीतीची कळ उठली. तो म्हणाला, मंजुनाथ, आपण दुसऱ्या विषयावर बोलू का रे? मनू, मनू, त्याच्या मुलीचं नाव काय रे? शारदा. हाऊ डज शी लुक? हाऊ? छान दिसते, गुबगुबीत आहे, जरा थोराड दिसते. ती ती माझी मुलगी, पण मी कधी पाहिली नाही. तिला एकदा डोळे भरून पाहावं अशी इच्छा झाली. मी घेऊन येईन. ती येऊ देणार नाही. कोण? पण तो काही बोललाच नाही. हाताची नखं कुरतडत बसून राहिला. मग एकदम दचकला. त्यानं दचकून इतकं अंग काढलं की तो खुर्चीतून पडतो की काय असं मनूला वाटलं. काय झालं? काय? दचकलास का? तुला काही दिसलं? काय? ती आली होती. अशी अशी अचानक येते ती. कोण? उर्मिला. उर्मिला स्वेटर विणत येते. अरे अरे, हे नुसते भास आहेत, भास. तुला असे भास होतात कधी? अरे मंजुनाथ, मन कमकुवत झालं की असे भास होतात. मला कळत नाही तो भास असतो की ती खरी दिसते. मनूला राहावलं नाही. तो एकदम त्याच्या अंगावर ओरडला. हे बघ मंजुनाथ, आपण असले विचार करायचे नाहीत. जगाकडे उमेदीने बघ. तुला बरं व्हायचंय, सिनेमात कामं करायचीत. मी लिहू ना स्टोरी? काहीच कळत नसल्यासारखं तो बोलत राहिला. मग त्यानं विचारलं, तू रात्री 2 ते 3 या दरम्यान कधी जागा असतोस? कधीतरी. तुला काही ऐकू येतं? काहीही ऐकू येत नाही. बापूराव सांगतात आणि तू विश्वास ठेवतोस. ते खरं आहे. मॅक्झिमम पीपल डाय धिस अवर. या एका तासात म्हणे जास्तीत जास्त लोक मरतात. प्रूव्ड बाय स्टॅटिस्टिक्स. आकडेवारीनं सिद्ध झालंय हे. मनूला बराच वेळ कळेना यातून त्याला बाहेर कसा काढावा. 2-3 दिवसानंतरची गोष्ट. मनू जायला निघाला. खूप उशीर झाला होता. दोघेही खूप प्यायले होते. जाताना त्याने मनूचे दोन्ही हात हातात घेतले आणि ते धरून राहिला. 12 वाजून गेले होते. त्याने आपले हात सोडवून घेतले आणि तो जायला वळला. तेवढ्यात खुर्चीत बैठकीखाली ठेवलेला एक बंद लखोटा त्यानं मनूकडे दिला. हे काय? हा एक ऐवज आहे. विश्वासानं तुझ्याकडे देतोय. ठेवून दे. कधी उघडावा ते तुला कळेल. त्याला पुढं बोलता आलं नाही. म्हणून पाकिट खिशात सारलं आणि तो झिलपाटत बाहेर पडला. त्याचं नशीब मोठं म्हणून अशा वेळीही बाहेर टॅक्सी उभी होती. तो टॅक्सीत बसला आणि घरी आला. मीरा आणि शंतनू गाढ झोपले होते. त्यानं दार बंद केलं आणि तो गुपचूप झोपी गेला. झोपेत कोणीतरी त्याला हलवून जाग केल्याचा भास झाला. तो बाहेरच्या खोलीत आला. दिवा लावला. रात्रीचे 2:30 वाजले होते. बापूरावांचा घंटानाद, ढोल वगैरे ऐकण्याचा त्यानं प्रयत्न केला. काहीही ऐकू आलं नाही. दिवा मालवून तो आत वळणार तोच त्याला पाकिटाची आठवण झाली. टेबल लॅम्प लावून तो खुर्चीत बसला. पाकिट फोडलं. आत कागद होते. एक पत्र होतं. मित्रा प्रणाम. तूच माझी शेवटपर्यंत खरी साथ केलीस. मला समजून घेणारा दुसरा कोणीही नाही. कोणीही नाही.
माझं खरं खुरं व्यक्तिचित्रण करणारी कादंबरी आता तू लिही, 1 वर्षात प्रसिद्ध कर. माझं खरं खरं चित्र दिसलं पाहिजे. मला विलन म्हणून रंगवायचा असला तर रंगव, पण मला वाटतं मी विलन नव्हतो. मला स्थिर विचार कधी करताच आला नाही. हे धरू की ते धरू यातच माझं आयुष्य संपलं. लिही लिही मित्रा, मोकळेपणाने लिही. जे तुला वाटेल ते लिही. सोबतची 2 पानं माझं मृत्यूपत्र आहे. विश्वस्त म्हणून सारं तुला पार पाडायचं आहे. तू ते पार पाडशीलच. मी वरून बघतो. जगलो वाचलो तर भेटू, नाहीतर पुनर्जन्मी. तुझा मंजुनाथ. ताजा कलम. मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ऐकणार ना? ख्रिश्चन लोक कन्फेशन देतात, धर्मगुरू समोर आपल्या पापाचे धडे वाचतात आणि मग धर्मगुरू त्यांना पापमुक्त करून पवित्र करून घेतात. म्हणू, तू तू माझा धर्मगुरू आहेस. इतकी वर्ष मनात दडपून ठेवलेलं पाप मी तुला आता सांगणार आहे. म्हणू म्हणू उर्मिलेला मी मारली. मी तरीही मी म्हणतोय, मी विलन नव्हतो. तूच ठराव मंजुनाथ. पत्र वाचल्याबरोबर मनूला वाटलं कपडे करून मंजुनाथकडे धाव घ्यावी. जिवंत असला तर विचारावं, अलिबागला मारली का म्हणून. त्याला अकस्मात आठवण झाली त्याच्या लग्नाच्या वेळची. त्यावेळच्या उर्मिलेकडे पाहून ती आपल्याला मिळायला हवी होती असं त्याला वाटलं होतं. क्षणभर तो सुन्न होऊन बसला. तेवढ्याच फोन वाजला. फोन धोंडीबाचा होता. रात्रीचे 2:10 झाली होती. त्याला चक्कर येते असं वाटलं. खरी चक्कर की हँगओव्हर ते त्याला कळलं नाही. तशाच अवस्थेत त्यानं झपाझप मृत्यूपत्रावर नजर फिरवली. बंगल्यात पापं घडली म्हणून बंगला मोडून विस्तीर्ण असं हॉस्पिटल बांधायचं. हॉस्पिटलला उर्मिलेचं नाव द्यायचं. हॉस्पिटलची सर्व व्यवस्था कौशल्यावर सोपवायची. उर्मिलेच्या जुन्या बागेत बापूराव राहतील. धोंडीबासाठी हॉस्पिटलमध्ये चांगली सोय करावी. तिथंच कौशल्याची राहण्याची व्यवस्था. या सर्व कामासाठी लाखांचे आकडे होते. धोंडीबाला 5 लाख ठेवले होते. तो काही क्षण नुसता बसून राहिला. त्याला मृत्यूपत्राची अक्षरे दिसेनाशी झाली. थोड्या वेळानं त्यानं रेखाला फोन केला. कृष्णा कुमठाला कळवलं आणि मग मीराला उठवलं. बंगल्याच्या भोवती मोठा जमाव होता. बापूराव आणि तिची बायको उभी होती. बायको भ्यायली होती, पण बापूराव निर्विकार होते. रेखा आणि शारदा येऊन बसली होती. रमाबाई आली. स्वतःलाच ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली, पोटचा पोर असा मरून पडला आहे, पण आईला हंबरडा फोडावासा वाटत नाही. ती धोंडीबाच्या खोलीत गेली. विठ्ठलासमोर 1 तारी घेऊन बसली. भजन म्हणू लागली. कृष्ण कुमठा आला. त्यानं येताना शिवानंद आणला होता. अर्ध्या चड्डीतच होता तो, पण बहुधा कृष्णाने आपला शर्ट दिला होता. तो खूपच ढगळ होता. त्यामुळे शिवानंद विचित्र दिसला होता. धोंडीबा आत बाहेर करीत होता. मध्येच एकदा त्यानं कुलपाची एक चावी मनूकडे दिली. कसली ते म्हणून विचारलं नाही. बहुधा बंगल्याची असावी असा त्याला संशय आला. एक मोठा हार घेऊन कौशल्या आली. पांढरी शुभ्र साडी, डोकीवरून पदर. विधवा दिसत होती. हार घालून ती शांतपणे बाजूला उभी राहिली. रडली मात्र नाही. कोणीतरी दूरचा ऐसा मृत्यू पावला होता तशी तिची भावना दिसली.
आत बाहेर जमाव खूपच वाढला होता. कोण कुठं आला गेला पत्ता नव्हता. मंजुनाथ अमर रहे अशा घोषणा हवेत उडाल्या. स्मशानातून मनू घाईघाईने हिलसाईडच्या बंगल्यावर आला. त्याला धोंडीबाला भेटायचं होतं. मंजुनाथच्या जीवनात दीर्घकाळ, अगदी उर्मिलेच्या काळापासून आलेला असा तोच एकटा. कादंबरीच्या दृष्टीने 15-20 दिवस त्याच्याशी मनूला बोलायचं होतं. ते त्याला सांगावं आणि मग आपल्या घरी जावं अशा विचाराने तो बंगल्यावर आला होता. पण बंगल्याला कुलूप होतं. खिशातली किल्ली काढून मनूनं कुलूप उघडलं. दिवाणखान्यात जमिनीवर दुसरी किल्ली पडली होती. ती उचलून तो आत आला. धोंडीबाच्या खोलीत गेला. तिथं धोंडीबाची वळखटी नव्हती. धोंडीबाही नव्हता. समई मात्र शांतपणे तेवत होती. त्याचा विठ्ठलही तिथं नव्हता. धन्यवाद. ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कौसल्या या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.